तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. तर मी ड्रायव्हिंग करतोय आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो, कारण का आपली भीम महोत्सवची जी व्हिडिओ होती ती 60K गेले मित्रांनो. तर जय भीम आणि जय शिवराय मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो का आपल्या बाजूला बसलेला आहे सुप्रसिद्ध गायक सागर गायकवाड. आणि अजून मला सांगायचं गोष्ट म्हणजे मला बोलायचंच आहे, आज भरपूर बोलायचं आहे, कारण का कुठेच झालं नाही. म्हणजे आपल्या पूर्ण बदलापूरमध्ये परत ठाणे जिल्ह्यामध्ये पण असं कधी झालं नसेल. तर आदर्श कॉलेजमध्ये आपल्या बाबासाहेबांची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होणार आहे आणि ती पण माझ्या भावामुळे म्हणजे सागर गायकवाड. तर सागर गायकवाड जरा 2 शब्द काय सांगशील तू? नक्कीच धीरू. जय भीम जय शिवराय. मी आपल्या सर्वांचा लाडका गायक सागर गायकवाड. ज्या कॉलेजमध्ये म्हणजेच आदर्श विद्यालय बदलापूर या ठिकाणी मी 2014 ते 15 मध्ये कॉलेजला होतो. आज त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या शिवरायांच्या कृपेने व माझ्या आईवडील, माझे मित्रपरिवार आणि आपल्या सर्वांच्या कृपेने मी तिथे आज प्रमुख पाहुणा म्हणून मी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्या सभेत संपूर्ण कलाकार मंडळी असणार आहेत. तिथे विश्वरत्न बाबासाहेबांचं जयंतीचा कार्यक्रम तिथे आम्ही संपन्न करणार आहोत. तर मी आणि माझी संपूर्ण टीम असणार आहे. तर आपण भेटूया आणि धमाल करूया. धन्यवाद मित्रांनो. या साईडला बघू शकता माझा आशिष भाऊ या कॉलेजमध्ये, आदर्श कॉलेजमध्ये. आणि मी आता एंट्री टाकली. आता आपली गाडी इकडं लावलेली आहे. सामान येऊन मस्त काढून घेतो आणि इथला डेकोरेशन पण तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो. हे पूर्ण कॉलेज आहे. तर मित्रांनो, फायनली आमची मुलं आलेली आहेत सगळी. म्हणजे जे जे कामामध्ये होते ते सगळं टाकून इकडे आलेले आहेत. आणि दादा पण आलेला आहे आमचा. तर दादा तू काय सांगशील? कारण का तू कॉलेजमध्ये बघितलं असेल आपल्या बाबासाहेबांचा कार्यक्रम कधीच नाही झाला आणि फर्स्ट टाइम या आदर्श कॉलेजमध्ये कार्यक्रम होतो. काय बोलशील 2 शब्द? खूप अभिमानाची गोष्ट आहे का बदलापूर आदर्श कॉलेजमध्ये भीम जयंतीचा कार्यक्रम होते. मुलांनी हे केलं, कार्यक्रम आयोजित केलं. तर खूप बरं वाटतं आम्हाला पण. आम्ही पण आता प्रोग्रामला चालू करणार आता थोड्या वेळात. प्रोग्रामला एकदम धिंगाणा का धमाल करणार. आणि नितू दादा आला पण आहे. नितू दादा हाय, कसं आहे दादा? काय बोलतं? आपल्या कॉलेजमध्ये, आदर्श कॉलेजमध्ये भीमोत्सव साजरा करताय, कसं वाटतंय? दादा मला खूप अभिमान वाटायला लागला की मी आज एवढा मुलगा, अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आता 1000 पोरांच्या मध्ये मी कार्यक्रम करणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. चल, मनापासून धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्की चलो. जागा केला जग
जयंती करू सावसरी भीम जयंती करू. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. आय बापाऊन भीमाने उपकारलंय हाय. आय बापाऊन भीमाने उपकारलंय हाय. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तीन थापल्या कित्येक गौऱ्या, पै पै कलावण्या भीमाला. तीन थापल्या कित्येक गौऱ्या, पाट्या लुगड्यात नांदली रमाई. पाट्या लुगड्यात नांदली रमाई. तवा शालू संकटल्या गौऱ्या, पाट्या लुगड्यात नांदली रमाई. तवा शालू संकटल्या गौऱ्या, भीमराव माझा पतंग तर रमाई माझी ढोर होती. भीमराव जर माझा मोती तर मोत्याची शिंपली माझी रमाई माता होती. अरे पैसा पैसा जर केला असता, पैसा जर केला असता तर त्या अंबानीला सुद्धा विकत घेतला असता रे सागरा. पण नवरा बॅरिस्टर असून सुद्धा फाटक्या लुगड्यात नांदणारी माझी माता रमाई होती. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, रमाईला घेऊन जोडीत, रमाईला अहो घेऊन जोडीत, रमाईला घेऊन जोडीत, रमाईला घेऊन जोडीत. Bye.
कार्यक्रमाची सुरुवात 5 वाजता करायची होती, पण आपल्या टीचर लोकांचं एवढं सुंदर वक्तव्य ऐकून मी देखील त्या ठिकाणी भारावून गेलो. इथे जे आले नाही ना, इथे या बाबासाहेबांच्या जयंतीला कोणी आले नाही ना, त्यांना व्हिडिओ सगळे आपल्याला दाखवा की बघा आमच्यामध्ये एकच कारवाला, एकच डोरकीवाला आणि एकच कीबोर्डवाला, पण पूर्ण राडा करून टाकला. ही बाबासाहेबांच्या लेकरांची पावर आहे. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, संपूर्ण विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग,
आम्हाला मानसन्मान दिला याचे आम्ही ऋणी आहोत. आपले मी आभार व्यक्त करतो. माझी संपूर्ण टीम तर नाहीये, जवळपास माझी 15 ते 20 जणांची टीम आहे. हा तर फक्त नमुना आहे माझा. ठीक आहे, आपल्या कॉलेजच्या वरनं बॅनर पोस्टिंग लॉन्च होणार आहे. बाबासाहेबांचं मोठं पोस्टर या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे. मी संपूर्ण विद्यार्थी मंडळाचं एकदम जोरदार टाळ्या वाजवून कारण विद्यार्थ्यांनी एवढी सुंदर आयोजन केलेले आहे आणि शिक्षकांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एवढं सहकार्य केला आणि त्यांना कुठेतरी महापुरुषांच्या विचारांना कुठेतरी चालना मिळावी म्हणून हे आपण छोटे मोठे कार्यक्रम करत असतो. तर मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि धन्यवाद. पुन्हा भेटू जेव्हा तुम्ही आम्हाला बोलवाल. धन्यवाद. कार्यक्रम मस्त की झालेला आहे आणि आमची माणसं आहेत ती पॅकअपच्या मागं आहेत. त्या इकडं कीबोर्डवाला दादा पण पॅकिंग करून झालेलं आहे आणि नितू दादा पण ठमके ते पण पॅकिंग चालू आहे त्यांची. कार्यक्रम पण मस्त की एकदम सुंदर झाला मित्रांनो. आणि आता बाहेर काहीतरी वाटतं अजून एक कार्यक्रम आहे, तुम्हाला दाखवतो चला. मोठा बंधू सुनील खूप वर्षानंतर भेटला मित्र. आहेस कुठं नाही कुठं राज्यात आहे. आमच्या राज्यात बोलतो मस्त की 10वी पण पास झाला, 12वी पण केली आणि मला इथं ठेवला. मी नाही ठेवला त्याला, तो त्याच्या बघ आपला बेस्ट फ्रेंड सागर. बाकी काय बोलतो सुनील कसं आहे? तुझा मी व्हिडिओ नेहमी बघत असतो, तुझ्या व्हिडिओ नेहमी बघत असतो मी.
फायनली आता आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि सागर भाऊला थोडा कार्यक्रमला जायचं आहे म्हणून सागर भाऊ जरा चाललेला आहेत. आणि थँक्यू सो मच आशिष गोरे म्हणजे माझा भाऊ, त्याने आम्हाला आदर्श कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.